आज आपण आफ्टर नंबर आणि बिफोर नंबर शिकण्याकरता माझ्याकडे एक व्हाईट बोर्ड आहे, त्याच्यावरती मी एक स्केल काढली आहे. 1 to 10 नंबर्स लिहिले आहेत. आपण अजून एक स्केल साधी सोपी बनवू शकतो. आम्ही एक क्राफ्ट म्हणून एका कार्डबोर्डवरती अशी 1 to 10ची स्केल बनवलेली आहे. तशी बनवू शकता. म्हणजे तुमच्याकडे जर व्हाईट बोर्ड नसेल तर अशी एक छोटीशी स्केल पण तुम्ही बनवू शकता. आता ही स्केल कशी वापरायची आपल्याला आफ्टर नंबर आणि बिफोर नंबर करता ते बघू आपण. आता मी कोणाला जर विचारलं की मला 4च्या आफ्टर नंबर सांगा. मी आता एक थोडंसं खेळणं म्हणून एक इथं कार पण घेतली आहे. तर ही कार मी आता सपोज अशी घेतली तर स्केलवरती पुढे 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 नेली तर 4च्या नंतरचा स्टॉप कुठला आहे तर 5. तर म्हणून मग आपला आफ्टर नंबर झाला 5. तसंच मी जर विचारलं की 4च्या बिफोरचा नंबर काय, तर मी ती कार घेतली 4च्या आधीच्या स्टॉपला थांबवली तर नंबर काय आहे 3. सो माझा बिफोर नंबर झाला 3. तसंच आता हे झाले 1 to 10 मधले. आपल्याला जर मोठे नंबर्स पण चेक करायचे असतील तर आता मी विचारलं की 27च्या आफ्टर नंबर काय, तर परत तीच स्केल वापरायची आपली. कार घेतली 6 7. 7च्या पुढचा स्टॉप काय आहे 8, म्हणजे 28. तसंच 27च्या अलीकडचा नंबर बिफोर नंबर 7च्या आधी काय आहे 6. सो झाला तुमचा 26. सो असं आपण कुठलाही नंबर 1 to 100पर्यंत आधी शिकवायला एक साधी सोपी स्केल वापरून आफ्टर नंबर आणि बिफोर नंबर जोवर कन्सेप्ट लक्षात येत नाही तोवर स्केल वापरून शिकवू शकतो.